राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी 3 मे 2026 महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. महाजन परिवारातील एक काय स्वतःच्याच मोठ्या भावाला मी काय उपमा द्यावी. एक अत्यंत बुद्धिमान, अचूक विश्लेषण करणारा, वर्तमानात भविष्याचा अंदाज घेऊन वर्तमानात पावलं टाकणारा एक प्रमोद म्हणजे महाजन परिवाराचा आनंद आज आमच्यातून निघून गेला. 20 वर्ष झाली. खूप या काळात लोकांनी आमच्यावर आरोप केले, वाटेल ते आरोप केले. शेवटी जग आहे बोलणार. पण 20 वर्षात या परिवाराने काय भोगलं असेल हे आमचं आम्हाला माहिती. विशेषतः आमच्या मोठ्या वहिनी. यात कुणाचाही दोष नाही. आमचं भाग्यच कदाचित तसं असेल. पण प्रमोद महाजन हे भाऊ म्हणून तर खूप चांगले होतेच, पण एक राजकारणी म्हणून आज जे आपण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची भरभक्कम इमारत पाहतो, त्या इमारतीच्या पायाचे दगड जे होते त्यापैकी प्रमोद महाजन एक होते. त्यापैकी म्हणतोय मी. आज ही भारतीय जनता पक्षाची भरभक्कम इमारत उभा आहे, त्याच्या पायातले दगड प्रमोद महाजन होते. आज मला माहीत नाही भारतीय जनता पक्ष त्यांची पुण्यतिथी साजरी करतो का नाही करतो. एकमेव उद्यान कुठंतरी मुंबईत त्या फुल मार्केटजवळ काही वर्षापूर्वी उभं राहिलं होतं. खुद्द त्यावेळेसचे मुख्यमंत्रीने, आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रने त्याचं उद्घाटन केलं होतं. आता उद्घाटनानंतरचे जे काही नव्याचे 9 दिवस असते तर नंतरचे जे काही हाल आहेत ते तसेच आहेत. पण प्रमोद महाजननी जगामध्ये एकमेव असलेली राजकीय लोकाला प्रशिक्षण देणारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उभा केली. जोपर्यंत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अस्तित्वात आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांच्या मनात जरी असलं तरी ते प्रमोद महाजनचं नाव पुसू शकणार नाहीत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उभारण्यात प्रमोद महाजनच होते. दुसऱ्या कुणाचाही त्याच्यात हात नाही. सहकार्य असलं तर स्वर्गीय वसंतराव पटवर्धनचं होतं. ही कल्पना ज्यांनी म्हणजे प्रमोद महाजन ही कल्पना केली, तिची रूपरेषा आखली आणि ती अस्तित्वात आणली. नुसत्या कल्पना करून सोडून दिलेली नाही. आणि गंमत अशी आहे की होल अँड सोल प्रमोद महाजनच होते, तरी पण महाजन परिवारातला कुणीही सदस्य त्याच्या ट्रस्टमध्ये नाही आहे. हे प्रमोद महाजनचं वैशिष्ट्य होतं. आज प्रमोद महाजनला नाव ठेवणारी बरीच लोक असतील, पण प्रमोद महाजन नंतर त्यांचा परिवार कुठं राहतो, त्यांच्या पत्नी काय करतात हे कोणाला त्यातलं हे नाही. म्हणजे ज्या प्रमोद महाजननं या महाराष्ट्रामध्ये कित्येकाचं राजकीय जीवन घडवलं, त्याचपैकी काही लोकांनी कारण नसताना प्रमोद महाजनच्या मुलीचं, पूनम महाजनचं 2024ला तिकीट कापलं. काहीच कारण नव्हतं. आणि ज्याला दिलं त्यालासुद्धा निवडून आणू शकले नाहीत. पण एक प्रमोद महाजनविषयी एक असूया होती, एक कुठंतरी मत्सर होता. आज प्रमोद महाजन हयात नाही, तो उफाळून आला. मी असं म्हणत नाही की भारतीय जनता पक्षात वारसाला, हक्काला काही महत्त्व आहे. पण जर वारस योग्य वाटत काम करत असेल, योग्य राहत असेल, त्याला प्रोत्साहन द्यायला काय चूक आहे. आम्ही काय आमच्यासाठी मागत नव्हतो.
पण प्रमोद महाजनला हळूहळू तुम्ही जरी विसरत असलात, मी प्रमोद महाजनचा भाऊ म्हणत नाही, आजही दिल्लीत जा, प्रमोद महाजन नंतर कुणीही मराठी माणूस कुठल्याही पक्षाचा एवढा मोठा झाला नाही की त्याचा दिल्लीच्या राजकारणावर दबदबा असेल, थाक असेल. फार मोठे एक संपादक होऊन गेले, त्यांनी सांगितलंय, त्यांनी खरं म्हणजे प्रमोद महाजनची तुलना तर लोकमान्य टिळकाशी केली आहे, ते त्यांचा मोठेपणा आहे. मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. मी असं म्हणणार नाही की माझा भाऊ लोकमान्य टिळक महान होते, त्यांच्या जोड्याची सुद्धा आपल्याला बरोबरी नाही. पण लोक तुलना करताना हे म्हणायचे की जो दबदबा मराठी माणूस म्हणून लोकमान्य टिळकाचा राजकारणावर होता, तो दबदबा प्रमोद महाजनने निर्माण केला. एका शिक्षकाच्या मुलाने, ज्याचा आत्ताच्या तेलंगणातल्या महबूबनगरला जन्म झाला आणि दिल्लीपर्यंत तो प्रवास केला, ते प्रमोद महाजन माझे मोठे भाऊ होते. प्रमोद महाजन आपल्या आठवणीशिवाय आमचा एकही दिवस जात नाही. पण 3 मे हे अत्यंत आम्हाला अस्वस्थ करणारी तारीख असते. खरं म्हणजे मी खूप दुर्दैवी आहे. 2 भाऊ गेले, 2 मेव्हणे गेले, आई गेली. परिवारात पुरुष म्हणून मीच आत्ता सध्या त्या पिढीतला हयात आहे. दीर्घ आयुष्य हे दुःखदायक कारण असतं, एवढंच मी या प्रकरणी म्हणेल. धन्यवाद.